सर्वांना नमस्कार। आज आपण गणितामध्ये कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी अशा काही इझी ट्रिक्स आपण घेऊन आलोय, जेणेकरून गणितामध्ये कॅल्क्युलेशन करताना आपल्याला ते सोपं जावं। आज आपण मल्टिप्लिकेशन ऑफ एनी टू डिजिट नंबर बाय 11 म्हणजे गणितामध्ये गणित सोडवत असताना जो काही गुणाकार असतो, मल्टिप्लिकेशन असतं, ते फास्ट करता यावं म्हणून आपण आज काही ट्रिक्स तुमच्यासाठी आणल्या आहेत। कोणत्याही दोन अंकी संख्येला 11 ने जर गुणलं असेल तर 11चा पाढा म्हणत बसण्याची गरज नाही, तर डायरेक्टली काही सेकंदात आपल्याला त्याचं उत्तर काढता येतं। त्याच्यातलं बघा, पहिलं उदाहरण आहे 11 गुणिले 43। काय करायचं असतं, जे एकक स्थानी आहेत तो अंक तसाच लिहायचा 3, त्याच्यानंतर या दोघांची बेरीज करायची 4 अधिक 3 7, आणि जो काय टेन्स प्लेसला आहे तो जसाच्या तसा लिहायचा। 11 गुणिले 43 बरोबर 473। कोणत्याही प्रकारचा गुणाकार तुम्हाला करायची गरज नाही। दुसरं उदाहरण बघा, युनिट प्लेसला जे आहे ते तसंच ठेवा। 7 7 आणि 5 12 12 म्हटलं की एक हातचा घ्या, 5 आणि 1 6। अशा प्रकारे इझी आपल्याला सहज कॅल्क्युलेशन करता येतं। 68 जो एकक स्थानी आहे तो अंक तसाच ठेवा, त्याच्यानंतर 6 अधिक 8 यांची बेरीज करा, 14 झाले, आणि 14 मध्ये जो टेन्सला आहे तो पुढे कॅरी करा, 6 मध्ये तो मिळवा, झाले 7 748। त्याच्यानंतर 9 तसाच ठेवा, 7 आणि 9 16, एक कॅरी करा, 7 आणि 1 8। त्याच्यानंतर हा जो 4 आहे तो 4 तसाच ठेवा, त्याच्यानंतर हा 8 आणि 4 ह्यांची बेरीज करा, 8 आणि 4 12 झाला, 12 मधला 2 इथे लिहा, आणि हा जो 1 आहे तो पुढे कॅरी करा, त्याच्यानंतर हा जो 8 आहे त्या 8 मध्ये 1 कॅरी केला की ते येईल 9। त्याच्यानंतर हा जो 9 आहे तो 9 तसाच ठेवा, 9 आणि 9 या दोघांची बेरीज करा, 9 आणि 9 18, 1 कॅरी करा, 9 आणि 1 10। अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचा आपल्याला गुणाकार वगैरे काही न करता सुद्धा डायरेक्टली 11 गुणिले 43 11 गुणिले 57 अशा प्रकारे त्यांचा गुणाकार करता येतो। कोणत्याही दोन डिजिट जर तुम्ही घेतल्या तर अशाच प्रकारे तुम्हाला करता येईल। आणखीन आपण घेऊ या ठिकाणी, समजा आपण घेतला 67। आता 67 घेतलं तर काय होईल, या ठिकाणी हा जो 7 आहे तो 7 तसाच लिहायचे, त्याच्यानंतर या दोघांची बेरीज करा, 6 आणि 6 12 आणि 1 13, आणि 13 मध्ये जो 1 आहे तो कॅरी करा आणि तो आधीच्या अंकामध्ये मिळवा, 6 अधिक 1 7 737। म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी उत्तर काढता येईल 11 गुणिले 67 बरोबर 737। सोपी आहे की नाही ट्रिक्स? दुसरी वेळ आपण 11 गुणिले 234 म्हणजे कोणत्याही 3 अंकी संख्येला जर 11 ने आपल्याला गुणायचं असेल तर ही ट्रिक सुद्धा इझी आहे। कुठल्याही प्रकारे आपल्याला ताण न घेता काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर काढता येईल। हा जो युनिट प्लेसला आहे तो तो तसाच ठेवा 4, त्याच्यानंतर 3 आणि 4 या दोघांची बेरीज करा, 3 आणि 4 7, त्याच्यानंतर 2 आणि 3 यांची बेरीज करा 5, आणि त्याच्यानंतर हा जो काही 2 दिसतोय तो तसाच ठेवा। 11 गुणिले 234 बरोबर 2574। इझी आहे की नाही? कोणत्याही प्रकारे तुम्हाला ताण न घेता 11 गुणिले कोणत्याही संख्या असतील तर अशा प्रकारे गुणाकार करता येईल। पुढे हा 5 तसाच ठेवा, 4 आणि 5 9, 3 आणि 4 7,
आणि हा जो 3 आहे तो तसाच ठेवा. 11 गुणिले 345 बरोबर 3795. अशा प्रकारे तुम्ही या ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्या संख्यांचा सुद्धा स्वतः गुणाकार करा, स्वतः प्रॅक्टिस करा. बघा इथे हा जो एकक स्थानी अंक आहे तो तसाच ठेवा 9. त्याच्यानंतर 8 आणि 9 यांची बेरीज करा. त्यांची बेरीज येते 17. त्यांची बेरीज येते 17. 7 लिहिला. हा जो 1 आहे तो पुढे कॅरी केला आपण. 7 आणि 8 यांची बेरीज होते 15. 15 ने 1 कॅरी केला होता तो आपण 16. आणि तो 16 मधला जो काही 1 आहे तो पुढच्या अंकामध्ये कॅरी करा. 7 आणि 1 8. 11 गुणिले 789 बरोबर 8679. अशा प्रकारे कोणत्याही 3 अंकी संख्येला आपल्याला 11 ने गुणाकार करायचा असेल तर तो सहज करता येतो. बघा इथे पुन्हा एकदा 11 गुणिले 456. आता ह्यांचा गुणाकार करायचा असेल तर काय करायचंय, हा जो एकक स्थानी आहे तो अंक तसाच ठेवा. त्याच्यानंतर 5 आणि 6 5 आणि 6 5 अधिक 6. त्याच्यानंतर ह्या इथे 4 अधिक 5 आणि पुढे आपल्याला या ठिकाणी पुन्हा बरोबर हा जो 4 येतो तसाच ठेवायचा. म्हणजेच हा 6 ठेवा. 5 आणि 6 11 आले. 1 कॅरी पुढे करा. 4 आणि 5 9. 9 आणि 1 कॅरी 10 झाला. हातचाला 1 कॅरी केला. 4 आणि 5 यांचा गुणाकार केला तर 5016 ही किंमत त्या ठिकाणी येईल. म्हणजे अशा प्रकारे कोणत्याही 3 अंकी संख्येला सहज 11 ने आपल्याला गुणता येईल. कोणत्याही अंकी संख्येला 11 ने गुणायचं असेल तर सेम प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही वेगळं करायची गरज नाही. हा जो 6 आहे तो 6 तसाच ठेवा. 0 आणि 6 यांची बेरीज करा. ते येईल 6. त्याच्यानंतर 5 आणि 0 यांची बेरीज करा. येईल 5. 4 आणि 5 यांची बेरीज करा 9. आणि हा जो काही 4 आहे तो एकटा लिहा 4. 11 गुणिले 4506 बरोबर 49,566. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही संख्या घ्या आणि त्यांचा तुम्ही गुणाकार करून प्रॅक्टिस करा. बघा इथे 8 7 आणि 8 15 हातचाला 1. 3 आणि 7 10. 10 आणि 1 हातचाला 11. 1 2 आणि 3 5. 1 हातचा 6. 5 आणि 2 7. 4 आणि 5 9 आणि हा 4. म्हणजेच बघा 49,76,158. अशा कितीही मोठ्या संख्या जरी तुम्हाला दिल्यात आणि त्यांना जर तुम्हाला 11 ने गुणायचं असेल तर ह्या ट्रिक्सने तुम्ही सहज काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतात. तर अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही अंकी संख्येला 11 ने जर गुणायचं असेल तर ह्या ट्रिकच्या सहाय्याने तुम्ही सहज उत्तर काढू शकतात. व्हिडिओ कसा आवडला जरूर कमेंट मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि दुसऱ्यांना सुद्धा शेअर करा. थँक्यू.